नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये. ब्रिज कोर्समधील वर्ग 10वा इंग्रजी यामध्ये आपण आज ॲलो स्टेटमेंट 10 यामधील ॲक्टिव्हिटी नंबर 1 बघणार आहोत. हा ॲलो स्टेटमेंट 10 काय आहे? अंडरस्टँडिंग न्यू कन्स्ट्रक्शन थ्रू रीडिंग. तर यामधील ॲक्टिव्हिटी नंबर 1 लर्निंग यामधील आउटकम्स पहा. लर्निंग आउटकम्स काय दिलेले आहेत? तर अंडरस्टँडिंग न्यू कन्स्ट्रक्शन थ्रू रीडिंग, नवीन कन्स्ट्रक्शन वाचण्याच्या माध्यमातून समजून घेणे. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट्स, टीचर आणि पॅरेंट्स करता काय इन्स्ट्रक्शन दिले आहेत त्या बघा. इंट्रोड्यूस द ॲक्टिव्हिटी इन सिम्पल लँग्वेज. ॲक्टिव्हिटी सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला समजून सांगतील टीचर. टेल द इम्पॉर्टन्स ऑफ द ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटीचे महत्त्व काय आहे ते समजून सांगतील. एनकरेज द लर्नर, आणि तुम्हाला एनकरेज करतील. आज द लर्नर टू आयडेंटिफाय न्यू कन्स्ट्रक्शन थ्रू रीडिंग. ही ॲक्टिव्हिटी ही जी इन्स्ट्रक्शन कोणा करता आहे? टीचर करताय. त्यानंतर तुमच्याकरता विद्यार्थ्यांना स्टुडंट करता काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्या पहा. रीड द पॅसेज केअरफुली. पॅसेज कसं वाचायचं? काळजीपूर्वक वाचायचं आहे. पार्टिसिपेट ॲक्टिवली, आणि पार्टिसिपेशन कसं घ्यायचं आहे? ॲक्टिवली घ्यायचं आहे. टेक हेल्प ऑफ युअर पॅरेंट्स, द टीचर, द फ्रेंड्स, आणि वाटल्यास मदत घ्या. त्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे पहा. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू ॲज डायरेक्टेड, आणि खाली काही प्रश्न दिलेले आहेत ते आपल्याला या पॅसेजनंतर करायचे आहेत. तर अगोदर पॅसेज वाचतो मी. मार्जी इव्हन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. ऑन द पेज हेल्डेड 17 May 2157 she wrote, "Today Tommy found a real book. It was a very old book. Margie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. They turned the pages which were yellow and crinkly, and it was awful funny to read words that stood still instead of moving the way they were turned back to the pages before. It had the same word on it that it had when read it the first time." सो फ्रेंड, दिस इज द पॅसेज फ्रॉम द 9th स्टँडर्ड. तुम्ही 9व्या वर्गामध्ये हा पॅसेज माझीचा द फन दे हॅड हा पाठ पाहिलेला असेल. त्यामधील हा पॅसेज दिलेला आहे. आता यामधील ॲक्टिव्हिटीज तुम्हाला काय करायचे आहेत पहा. पहिली ॲक्टिव्हिटी आहे डायरेक्टमध्ये अंडरलाईन द मेन क्लॉज. मेन क्लॉज जो आहे त्याला अंडरलाईन करायचं आहे. पहा आता इथं बाजूलाच उत्तर लिहून देतो मी. दे टर्न ऑन पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली. तर हा काय झाला यामधील मेन क्लॉज. त्यानंतर अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. आता मेन क्लॉज, सबऑर्डिनेट काय आहे, क्लॉज काय आहे आपल्याला माहीत असायला पाहिजे. मेन क्लॉज म्हणजे जो वाक्य स्वतःचे अर्थ स्वतः पूर्ण करतो त्याला आपण मेन क्लॉज म्हणतो. आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे कशाला? जो क्लॉज दुसऱ्यावर अवलंबून असतो. आपले स्वतःचे अर्थ पूर्ण करता, स्वतः अर्थ पूर्ण नाही करतो तर दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतो, त्याला तो काय म्हणतो आपण? सबऑर्डिनेट क्लॉज. तर मेन क्लॉज आपण पाहिलेला आहे. दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली. तर या वाक्याने स्वतःचा अर्थ स्वतः पूर्ण केलेला आहे. म्हणजे त्यांनी ते पेजेस पलटवले जे कसे दिसत होते, येलो अँड क्रिंकली. तर यामधील मेन क्लॉज दे टर्न द पेजेस. या वाक्यामधील मेन क्लॉज कोणता आहे? दे टर्न द पेजेस हा मेन वाक्य आहे, मेन क्लॉज आहे. म्हणजे त्यानंतर सबऑर्डिनेट क्लॉज, अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. दॅट देअर वॉज अ टाईम व्हेन ऑल स्टोरीज वेर प्रिंटेड ऑन अ पेपर. व्हेन ऑल स्टोरीज पहा, व्हेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन अ पेपर हा झाला यामधील सबऑर्डिनेट क्लॉज. त्यानंतर आयडेंटिफाय द सेंटेन्स इन अ सिम्पल पास्ट टेन्स. आता सिम्पल पास्ट टेन्समधील म्हणजे साधा भूतकाळ. मार्जी इवन रोट अबाउट इट. राईटचा पास्ट टेन्स रोट झालेला आहे म्हणून इथं हा झालेला आहे सिम्पल पास्ट टेन्स. त्यानंतर अंडरलाईन इन्फिनिटिव्ज. आता इन्फिनिटिव्ज ओळखण्याची सोपी पद्धत सांगतो. जर क्रियापदाच्या अगोदर टू आला असेल तर जास्तीत जास्त 90% वेळा तुम्ही लक्षात घ्या क्रियापदाच्या अगोदर हा काय येत असतो? टू येत असतो आणि तिथं काय इन्फिनिटिव्ह होत असते. जसं एक वाक्य देऊन राहिलो आपण, इट वॉज अवेफुली फनी टू रीड वर्ड. आता यामध्ये टू रीड हा काय आहे? इन्फिनिटिव्ज आहे. त्यानंतर 5वं आहे आयडेंटिफाय द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स सोपं असतात. सहसा एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या वाक्याच्या शेवटी काय येत असते? एक्सक्लेमेटरी मार्क्स येत असतो. वाक्याची सुरुवात हाऊ किंवा वाटणे होत असते. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर पहा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं एक वाक्य, टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. एक्सक्लेमेटरी साईन आहे म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द फायनाईट वर्ब. फायनाईट पूर्ण
पूर्ण रूप असलेले पूर्ण क्रियापद ज्याला म्हणतो आपण, जसं रोट, फाउंड, टर्न्ड हे झाले फायनाईट वर्ब. अंडरलाईन सिम्पल सेंटेन्स, सिम्पल सेंटेन्स साधा वाक्य. इट वॉज व्हेरी ओल्ड बुक हा झाला सिम्पल सेंटेन्स. आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता बघा कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं उदाहरण. इट वॉज अवेफुली फनी टू रीड वर्ड दॅट स्टूड स्टील इन्स्टिड ऑफ मुव्हिंग द वे हा झाला कोणता कॉम्प्लेक्स सेंटेन्स. त्यानंतर कंपाऊंड सेंटेन्सचं एक वाक्य पहा. तर कंपाऊंड सेंटेन्समध्ये दे टर्न द पेजेस विच वेअर येल्लो अँड क्रिंकली हा झाला कंपाऊंड विच आलेला आहे, याच्यावरून कंपाऊंड सेंटेन्स आहे. त्यानंतर सॉ ॲक्टिव्हिटी डेमोकडे वळूया आपण. सॉ ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये फॅसिलिटेटर शो अ डेमो ऑफ द ॲक्टिव्हिटी. डेमो दाखवतील ॲक्टिव्हिटीचं. इन अ शॉप ॲट द प्लेन्स रॉयल दे फाउंड अ स्ट्रिंग ऑफ डायमंड विच सीम टू बी एक्झॅक्टली व्हॉट दे वेर लुकिंग फॉर. It was worth 40,000 francs. They could have it for 36,000. So they begged the jeweler not to sell it for 3 days, and they made an arrangement that he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of the February. तर हाही 9व्या वर्गातील धडा आहे, आपण पाहिलेला आहे. नेकलेस या पाठातील हा परिच्छेद दिलेला आहे थोडा. त्याच्यावरच्या कोणत्या ॲक्टिव्हिटी डू आर डायरेक्टेड आहेत पहा. आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लाज. आता बघा सबऑर्डिनेट क्लाज याच्यामधील ओळखायचं आपल्याला. विच सेम टू बी एक्झॅक्टली व्हॉट दे वेअर लुकिंग फॉर हा सबऑर्डिनेट क्लाज आहे. त्यानंतर नॉन फायनाईट वर्ब टू सेल. नॉन फायनाईट वर्ब म्हणजे इन्फिनेटिव्ह ज्याला म्हणतो आपण. नॉन फायनाईट म्हणजेच काय इन्फिनेटिव्ह. टू सेल आपण सांगितलेलं आहे क्रियापदाच्या अगोदर टू आला, टू लावलं तर त्याचा इन्फिनिटिव्ह होतो, नॉन फायनाईट होत असतो. म्हणजे हा टू सेल झाला नॉन फायनाईट. असे अनेक उदाहरणं आपल्याला घेता येईल. टू अगोदर आला क्रियापदाच्या समजून ज्याचा तो नॉन फायनाईट आहे, इन्फिनिटिव्ह आहे. त्यानंतर प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला काय करायचं पहा. फॅसिलिटेटर गिव्ह मेनी पॅसेज टू अंडरस्टँड न्यू कन्स्ट्रक्शन थ्रू रीडिंग. असे अनेक पॅसेज तुम्हाला मिळाले की तुमचा अभ्यास चांगला होईल. तर असे प्रॅक्टिस करता अनेक पॅसेज तुम्हाला देण्यात येतील. लर्नर हॅव टू आयडेंटिफाय डिफरंट टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन थ्रू रीडिंग. आणि वेगवेगळ्या प्रकारचे ज्या कन्स्ट्रक्शन आहे त्या तुमच्या लक्षात येईल कशाच्या माध्यमातून, रीडिंगच्या माध्यमातून. त्यानंतर इव्हॅल्युएशनमध्ये तुमचं कशावरून इव्हॅल्युएशनवर आहे. फाइंड सिम्पल कॉम्प्लेक्स अँड कॉम्पाऊंड सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज फ्रॉम द कोर्स बुक. तुम्हाला या पुस्तकीमधून आपल्या 10व्या वर्गाच्या सिम्पल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्सचे वाक्य शोधून लिहायचे आहे. आणि मेक अ लिस्ट ऑफ द इन्फिनेटिव्ह. इन्फिनेटिव्हची लिस्ट. इन्फिनेटिव्ह म्हणजे क्रियापदाच्या अगोदर टू लागला सहसा तर काय होत असते इन्फिनेटिव्ह टू लागलेले क्रियापद लिहून टाकणे. त्यानंतर दीक्षा व्हिडिओ ही कंटेंटमध्ये काही दिलेलं नाही. त्यानंतर माय टेक अवे टुडे आय लर्न. आज आपण काय शिकलो तर पहा मित्रांनो. टू आयडेंटिफाय द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. आयडेंटिफाय ओळखायचे कसे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट काय तुम्हाला सांगितलं आहे. मेन क्लॉज कशाला म्हणतात, सबऑर्डिनेट क्लॉज कशाला म्हणतात. त्यानंतर अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह. इन्फिनेटिव्हला अंडरलाईन करणे शिकलो आपण. त्यानंतर टू आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. 3 प्रकारचे सेंटेन्स आपण पाहिलेले आहे. सिम्पल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स. ते कसे ओळखायचे तेही आपल्याला माहीत झालेलं आहे. त्यानंतर या व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला एकच विनंती करेल की व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.